नमस्कार. मी वैद्य शैलेश मालेकर. रुग्णांच्या दिनचर्येमध्ये नियमितपणे घडणाऱ्या चुकांपैकी एक सध्या आढळणारी कॉमन चूक म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या पाणी पिणे. अतिशय चुकीच्या पद्धतीनं हा नियम किंवा ही पद्धत गेल्या काही वर्षांमध्ये फार वेगानं समाजामध्ये पसरली आणि रूढ झालेली आहे. खरं म्हणजे असा काही नियम आयुर्वेदामध्ये तरी नाही. सकाळी उठल्या-उठल्या पाणी पिणं, उषःपानम, निषःपानम, दिवास्वपन च वर्जेत असं स्पष्टपणे आयुर्वेदानं नमूद केलेलं आहे. सकाळी उठल्या-उठल्या पाणी पिणं, रात्री झोपताना पाणी पिणं आणि दिवसा झोपणं या 3 गोष्टी सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे वर्ज्य आहेत. किंवा वाग्भटाचार्यांनी सुद्धा भक्तस्यादौ जलम पिदम अग्निसाधक कृशांगताम. जेवणापूर्वी पाणी पिणं ह्याच्यामुळं काय होतं किंवा सकाळी अनुशापोटी हे पाणी पिण्यामुळं अग्निसाधक म्हणजे अग्निमांद्य, पचनशक्ती मंदावणं, भूक कमी होणं किंवा त्याच्याबरोबरच कृशांगता म्हणजे शरीर कृश किंवा दुबळं होणं. आता या ठिकाणी कृशांगता म्हणजे बारीक होणं असा अर्थ नाही घ्यायचा आहे. बरेच जण सकाळी लिंबू, मध पाणी वगैरे असं हे करतात, पण तेही चुकीचं आहे. खरं तर मध गरम करू नये. तो गरम पाण्यात टाकून घेणं हेही चुकीचं आहे. पण अनुशापोटी पाणी पिऊन वजन कमी होतं हा पण तसाच एक गैरसमज. तर तेही चुकीचं आहे. इथं कृशांगताचा अर्थ शरीर दुबळं होणं आणि पचनशक्ती मंदावल्यामुळं शरीरातील चयापचयाशी संबंधित घटना विकृत होतात आणि त्यामुळं बीपी, शुगर, थायरॉईड किंवा याशिवाय स्थौल्य, वजन वाढणं यासारख्याही अनेक गोष्टी उलट त्रासदायक घडू शकतात. बऱ्याच जणांना पित्त, ॲसिडिटी, पोटाच्या तक्रारी त्यामुळे निर्माण होऊ शकतात किंवा होतात. अशी जाणवणाऱ्या केसेस आमच्या रोजच पाहण्यामध्ये आहेत. पण अनेक वर्षापूर्वी सुरू केलेल्या सवयीचा परिणाम असा त्रासदायक येतोय हे न कळल्यामुळं बऱ्याच वेळा ह्या सवयी तशाच कंटिन्यू केल्या जातात. खरं म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या अनुशापोटी एक हलकीशी भूक लागलेली असते. त्यावेळी काहीतरी नाश्त्याचा पदार्थ, इथं आयुर्वेदानं च्यवनप्राश किंवा मोहरळा घ्यायला सांगितला आहे. तर नाश्त्याचा पदार्थ पोटात जाणं, तो पचून जेवणाच्या वेळेपर्यंत दम निघावा, एवढा तो जाणं अपेक्षित आहे. त्याच्याऐवजी पाणी पोटात मिसळलं, तर पोटातल्या पित्तामध्ये ते पाणी मिसळून शरीरामध्ये पसरून जिथं पित्त जाणं अपेक्षित नाही, अशा ठिकाणी ते पोहोचतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. हे निश्चितपणे अपेक्षित नाही. त्यामुळं मुळात नियम जो योगसाधकांसाठी सांगितलेला आहे, तो म्हणजे सूर्योदयापूर्वी 2 ते 2.5 तास चंदन, वाळा, नागरमोथा हे घालून उकळून आटवलेलं पाणी किंवा सोन्याचं चोख वळत टाकून उकळून आटवलेलं पाणी, ज्याला सुवर्णसिद्ध जल असं म्हणतात. असं पाणी प्यायचं आहे आणि ते पिलेलं पाणी पुढे 3 ते 4 तास योगासनं, प्राणायाम, मंत्रोच्चारण, होम-हवन हे सगळं केल्यामुळं शरीरातली जी उष्णता वाढते किंवा जे उष्णतेचे विकार होऊ शकतात, ते होऊ नयेत म्हणून प्यायचं आहे. आता सध्या ह्यातलं कोणीच काही करत नाही. सकाळी तेवढ्या लवकर कोणी उठत नाही किंवा तशा प्रकारचं काढा करून किंवा सिद्ध केलेलं जल किंवा पाणी कोणी पीत नाही. ना तेवढ्या प्रमाणात योगा, प्राणायाम, मंत्रोच्चारण हे सगळं केलं जातं. फक्त सकाळी उठून पाणी प्यावं असा अर्धवट क्लॉज फक्त समाजामध्ये पसरला गेलेला आहे किंवा पसरवला गेलेला आहे. तर हे पूर्णपणे टाळायला हवं. हे आयुर्वेदानुसार अजिबात अपेक्षित नाही किंवा शास्त्रसंमत बिलकुल नाही. मग पाणी प्यायचं कधी आणि किती? तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जेवढी तहान लागेल, जेव्हा तहान लागेल त्यावेळी आणि जितकी तहान लागेल तेवढं पाणी प्यावं आणि जेवताना मध्ये-मध्ये पाणी प्यावं. हे पाणी पिण्याचं खरं अपेक्षित रूप आहे किंवा हा नियम आहे. या व्यतिरिक्त आयुर्वेदाच्या नावावर जे काही खपवलं जातं, ते असं काहीही नाही आहे. आयुर्वेदामध्ये एवढंच सांगितलेलं आहे, ज्याची जेवढी गरज, ज्याचं ज्या प्रकारचं कामाचं स्वरूप, राहणीमान, बाहेर पडणं किंवा बैठं काम असणं, कष्टाचं स्वरूप असणं, नसणं, खाण्यामधले पदार्थ तिखट किंवा ज्या प्रकारचे असतील ते किंवा राहण्याचा एरिया, या सगळ्या गोष्टीनुसार लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाचं तहानेचं प्रमाण रोज बदलत असतं. त्यानुसार शरीराला तहान लागत असते. त्यामुळे शरीराच्या हाकेला हो देऊन ज्यावेळी तहान लागेल, त्यावेळी पाणी पिणं हे फक्त योग्य. आयुर्वेदानुसार एवढंच अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त जे काही आपल्या डोक्यात चुकीचे समज किंवा अन्य काही गोष्टी बसलेल्या असतील तर त्या काढून टाकाव्यात आणि याप्रमाणे पाणी पिलं तर ते अतिशय उत्तम प्रकारे पचनाचं कार्य घडवून आणू शकतं. अन्यथा ते व्याधी निर्माण करणारच ठरतं.